अप्पा आणि अम्मा खोटं बोलणार नाही, पण तिकडे अम्मा आली होती एवढं नक्की. मी अम्माला पाहिलं ते पूर्ण शुद्धीत असतानाच. पण पुढे जे काही घडलं ते का आठवत नाहीये मला. असं काय घडलं होतं नक्की? हे प्रकरण वाटतं ना तितकं साधं सरळ नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे. बॉस सांभाळून. वहिनी बॉस, आपण बॉसना फ्रीज मध्ये ठेवले, गोठून बर्फ तर नाही ना होणार? नाही. हां. हे बघ करोना, आजपासून आत्तापासून घरातली सगळी कामं तुला करायची आहेत. पण वहिनी बॉस, ती कांता आहे, बाकीचे सगळे नोकर चाकर आहेत त्यांना. नाही, घरातल्या आणि घराबाहेरच्या सगळ्या नोकरांना सुट्टी द्यायची. भर पगारी सुट्टी असं सांग, कळलं? प्रिन्सना या अशा अवस्थेत कोणी बघायला नको. हे बघ, घरातलं बाहेरचं कोणी, साधं सूर्याचं किरण सुद्धा मला या घरात नकोय. प्रिन्स जिवंत होईपर्यंत, कळलं का तुला? हो वहिनी बॉस. प्रिन्स, तुम्ही काळजी नका करू, मी आहे ना. मी सगळं नीट करेन. चेटूक मेटूक भूत भूताडकी पानावती सगळं सगळं करायला तयार आहे मी. तुमच्यासाठी काही करेन, पण तुम्हाला पुन्हा जिवंत करेन मी. सगळं नीट करेल भद्रा. बॉस, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. बा चटकोबा, तुझा राग मी समजू शकते. प्रिन्सने लहान तोंडी मोठा घास घेतलाय. खूप मोठी चूक झाली त्यांच्याकडनं. त्यांचा उद्देश तुझा अपमान करणं नव्हता. टेन्शन मध्ये बोलून गेले ते म्हणतात ना, एखाद्या माणसाचा तोल सुटून गेला की त्याची अक्कल गुडघ्यात येते, तसं काहीच झालं त्यांचं. त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. माफ कर त्यांना. माफ करू त्याला. खर तर त्याच्यासोबत तुझाही जीव घ्यायला होता मी, पण तुझं नशीब दांडगा म्हणून तू वाचलीस. त्या आदेश